こんにちは、皆さん。お元気ですか元気ですよね. सो आजच्या आपल्या लेसन मध्ये आपण 7 to 10 मिन्ना नो निहोंगो हे बुक तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यामधले 7 ते 10 या लेसन मधलं ग्रामर बघणार आहोत. अतिशय सोपं ग्रामर आहे आणि जेवढं लेसन मध्ये इथे शिकवलंय ना तेवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे बुक आहे तुमच्याकडे तर त्याच्यामधले फक्त आणि फक्त मोंदा इश्यू सोडवायच्या. एवढं केलं तरी सुद्धा ग्रामर मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील. ठीक आहे. सो एकदम फुल एनर्जीने लेसन ऐकायचे, व्यवस्थित लक्षपूर्वक. सो मिन्ना नो निहोंगो दाई नानाका कारा हजिमारिमाशो. लेसन नंबर 7 पासून आपण सुरुवात करूयात. नानिओ मिमास का आपण काय बघणार आहोत? बुंपो देसने. बुंपो म्हणजे ग्रामर. जा इचिबान सायशो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा नाऊन दे व्हर्ब वापरायचं. काय करायचंय आपल्याला? एखादं नाऊन की ज्याच्यामध्ये एखादं टूल वापरलं असेल, एखादी गोष्ट वापरली आहे, ठीक आहे. टूल येते लक्षात तुमच्या. देन दे पार्टिकल वापरायचंय आणि एखादं व्हर्ब असणार आहे. आता या ठिकाणी मग असं लक्षात ठेवायचंय का? तर नाही, फक्त सेंटेन्स लक्षात ठेवा. आता या ठिकाणी सगळ्यात पहिलं पार्टिकल दे आपण बघणार आहे. कशासाठी वापरतात पार्टिकल दे? खूप वेगवेगळे उपयोग आहेत. तुम्हाला समरी करणं गरजेचं आहे. त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलाय, तोही तुम्ही सेपरेट बघा, की ज्याच्यामध्ये सगळे जे N5 चे पार्टिकल्स आहेत, की जे तुम्हाला N4 असेल, N3 असेल, N2, N1 असेल त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. सो तो व्हिडिओ सुद्धा फॉलो करायचा. सो दे पार्टिकल काय इंडिकेट करतं? की मेथड ऑर मीन यूज अँड ऍक्शन. ठीक आहे. एखादी ऍक्शन करण्यासाठी तुम्ही कुठली मेथड वापरलीये त्यासाठी पार्टिकल दे वापरतात. सो नंतर इंदेस का बुन ओ मिते मिमाशो. आपण काय करूयात? उदाहरण बघूयात. इचिबान सायशो कोरे नांदेस का ने? वाताशी वा म्हणजे मी, हाशी दे, हाशी मीन्स चॉपस्टिक, हाशी दे गोहान ओ ताबेमास. हाशी दे एखाद्या टूलचा वापर करून. ठीक आहे. कुठल्या मेथडचा वापर केलाय? हाशी दे गोहान ओ ताबेमास. जेवण जेवतो. जपानी लोक ओ हाशी दे गोहान ओ ताबेरुन देसियो. ते हाताने खात नाही, ते काय करतात? चॉपस्टिकचा वापर करतात. ज्या चुगी देस ने वाताशी वा स्पून तो फोकू दे गोहान ओत्ताबेमास. पहा, खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात. मी काय करतेय? स्पून देसने म्हणजे स्पून, चमचा, तो फोकू देसने काठी चमचा, त्याला फोकू दे गोहान ओ ताबेमास. मी काय करते? त्या पद्धतीने जेवण करते. सो वाताशी वा नाईफ तो फोकू दे गोहान ओ ताबेमास. मी काय करतो? नाईफ, नाईफ म्हणजे काय? नाईफ देसने चाकू, सुरी वगैरे म्हणूयात. तर आपण शक्यतो ब्रेड वगैरे कट करण्यासाठी वापरतो पहा. सो त्या पद्धतीने मी काय करतो? गोहान जेवण करतो. सो अनाता वा नांदे गोहान ताबेमास का? किती छान प्रश्न आहे पहा. आता या ठिकाणी मला विचारायचंय की अनाता वा नांदे गोहान ताबेमास का? तुम्ही वेगळ्या कंट्रीच्या लोकांना भेटलेला आहात. तर पहा आपण काय म्हणणार आहे? वाताशिवा ते दे गोहान ताबेमास. किती वेगळं आहे, इथं कुठंच लिहिलं नाहीये. तुम्हाला विचारू शकतात ना. सो काय सांगायचंय? वाताशिवा ते दे गोहानो ताबेमास. आपण हाताने जेवतो ना. ठीक आहे. सो ते दे गोहानो ताबेमास. जा निहोन दे, निहोंगो दे रेपोतो ओ खाकीमास. काय केलंय? निहोंगो दे कुठल्या मेथड? जपानी मध्ये रेपोतो ओ खाकेमास. जपानी भाषेमध्ये रिपोर्ट लिहितो. कशामध्ये रिपोर्ट लिहितोय? जपानी भाषेमध्ये. म्हणून काय केलंय? दे पार्टिकल. जा चुकी दिसणे अतिशय सिंपल आहे. हा पॅटर्न आहे असाच लक्षात ठेवायचा. काय येणार आहे? एखादा वर्ड असेल किंवा एखादं सेंटेन्स असेल. वा वापरले कारण आपण त्या सेंटेन्स बद्दल किंवा त्या शब्दाबद्दल बोलणार आहे. गो देसने नानी नानी गो. मग हिंदी गो असेल, मराठी गो असेल, निहोंगो असेल, चुगोकू गो असेल. दे नांदेस का? त्या भाषेमध्ये त्याला काय म्हटलं जातं किंवा काय आहे? एकदम सिंपल पहा या ठिकाणी. गरम मसाला वा निहोंगो दे नांदेस का? गरम मसाला हा जपानी भाषेमध्ये काय आहे? गारामू मसाला देसने. सो कोयू फुनी चुकाते कुदासे. अशा पद्धतीने वापरा. अजून उदाहरण घेऊ आपण. पहा कशासाठी केला जातो? दिस क्वेश्चन इज यूज्ड टू आस्क हाऊ टू से अ वर्ड और अ सेंटेन्स इन अदर लँग्वेज. ठीक आहे. वेगळ्या वेगळ्या भाषेंमध्ये एखादा वर्ड किंवा एखादं सेंटेन्स हे कसं बोललं जातं हे सांगा.
उदाहरणार्थ आरिगातो वा एइगो दे नान देसु का? आरिगातो हे इंग्लिश मध्ये काय आहे? नान देसु का मिनासान? थँक्यू देस ने. सो देस ने थँक्यू देस. थँक्यू म्हटलं जातं. जा次ですね。गुड बाय वा निहोंगो दे नान देसु का? गुड बाय हे जपानी भाषेमध्ये काय आहे? सायोनारा. सायोनारा देस ने. बाय बाय. सो देस ने कोयू फुनी चुकाते कुदासाय. आता आपल्या मराठीमध्ये बघा शुक्रिया. शुक्रिया देस ने. जा शुक्रिया वा निहोंगो दे नान देसु का? नान देसु का शुक्रिया निहोंगो दे? आरिगातो देस ने. आरिगातो. じゃあ次ですね。次のパターンは、も、verb आणि शिमास्ता येणार आहे. तर या ठिकाणी मो याचा अर्थ तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. मो म्हणजे ऑलरेडी. ठीक आहे? यापूर्वीच असा अर्थ होतो. आणि मास्ता येणार आहे त्याच्याबरोबर. पहा, मी यापूर्वीच म्हटल्यानंतर पास्ट टेन्सच यायला पाहिजे ना. या ठिकाणी प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा नाही. मो म्हणजे ऑलरेडी. ठीक आहे? ऑलरेडी काही गोष्टी केलेल्या असणे ना, सो पास्ट टेन्स आला पाहिजे. बघा, मो वर्ब माशता का असं विचारलंय. म्हणजे मो गोहांता बे माशता का? म्हणजे तुम्ही ऑलरेडी जेवण जेवलाय का? मग हाई मो गोहांता बे माशता किंवा इये मादा देस. जर तुम्ही त्याचं उत्तर सांगायचं असेल नाही तर इये मादा देस म्हणजे अजून नाही. मादा याचा अर्थ होतो अजून. पहा ए सान बी सान हानाशते इमास. ए वा नान देस का? मो निमोत्सु ओकुरिमाशिता का? मो म्हणजे ऑलरेडी, निमोत्सु म्हणजे मटेरियल, ओकुरिमाशिता का म्हणजे पाठवलंय का? हाय मो ओकुरिमाशिता. येस ऑलरेडी पाठवलंय. इये मादा देस. मग काय सांगितलंय? नाही अजून पाठवलेलं नाहीये. सो अशा पद्धतीने वापरा. पहा चुकी देस ने नाऊन या नाऊनच्या ठिकाणी एखादा ह्युमन येणार आहे. एखादा माणूस येणार आहे त्या ठिकाणी. नि आगेमास. आगेमास याचा अर्थ काय होतं? देणं. खाशीमास म्हणजे काय करणं? खासू करणं म्हणजे उसणं देणं. ठीक आहे? उसणं दिलेल्या गोष्टी परत मिळतात ना. ठीक आहे? आणि ओशिएमास म्हणजे टू टीच करणं. ठीक आहे? मग ह्या गोष्टी आपण काय करतो? कुणाला देतो हे आपण? माणसांनाच देतो ना. माणसांना देणं, माणसांना उसणं देणं किंवा ओशियरू करणं, टीच करणं. ठीक आहे? सो पहा या ठिकाणी काय करायचंय? नाऊन वन म्हणजे नाऊन इज गिवन किंवा रिवॉर्डेड, लेंड समथिंग एखाद्याला देणं, फ्रॉम अनादर. ओके? द पर्सन आर मार्क विथ नी. नी ह्या पार्टिकलने ते काय केलं जातं? मार्क केलं जातं. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? पार्टिकल नीचा उपयोग बघायचा आहे. नी आगेमास, नी खाशीमास, नी ओशिएमास. मग या ठिकाणी ला हे लक्षात येते. मराठीमध्ये ला, ली, ले. ठीक आहे? ला सेन्सेनला दिलं, सेन्सेनला बॉरो केलं, सेन्सेनला लेन केलं किंवा सेन्सेनला शिकवलं. सेन्सेनला नाही शिकू शकत, सेन्सेननी शिकवलं येणार. ठीक आहे ना? सो पहा, यामादा सान वा किमुरा सान नी हानाओ आगेमाशिता. यामादा सान वा किमुरा सान नी हानाओ आगेमाशिताですね. यामादा सान नी किमुरा सानला फुलं दिली. ई सान वा होन ओ खाशिमास्ता. ई सान नी होन ओ खाशिमास्ता देस ने. म्हणजे ई सानला पुस्तक काय केलं मी? लेन केलंय. त्याला उसनं दिलेलं आहे. तारो कुन्नी एइगो ओ ओशिएमास. तारो कुन देस ने. तारो कुन्नी, तारो कुनला एइगो म्हणजे इंग्लिश शिकवते. ओ पार्टिकल आलाय बिकॉज त्या ठिकाणी शिकवणे ही ऍक्शन होणार आहे. सो एइगो ओ ओशिएमास कोयू फुनी चुकाते कुदासाय. चुगीदेसने नाऊन या ठिकाणी पर्सन असणारे म्हणजेच ह्युमन वगैरे नी मोरायमास, खारीमास आणि नाराईमास. आता यामध्ये काय झाले? मी करते ना. नाराऊ करणं, खारीरू करणं. खारीरू करणं मीन्स व्हॉट? बॉरो करणं. देन मोराईमास म्हणजे टू गेट मिळणं, रिसीव्ह करणं. ठीक आहे? सो पहा किमुरा सान वा यामादा साननी हाना ओ मोराईमास्ता. काय झाले? किमुरा सान वा यामादा साननी हाना ओ मोराईमास्ता. किमुरा सान यामादा सान कडून हाना मिळाले. कारीना साननी सीडी ओ खारीमास्ता. करीना सान कडून सीडी काय केली? बॉरो केली. देन वान साननी चुगुकुगो ओ नाराईमास्ता. वान सान कडून चायनीज भाषा नाराऊ म्हणजे टू लर्न म्हणजे शिकली.
ठीक आहे. आता या ठिकाणी काय केलंय, कारा. कारा इज समटाइम्स यूज इन्स्टेड ऑफ नी. कारा याचा अर्थ काय होतो, पासून, फ्रॉम. म्हणजे काय, वान सान कारा चू गोकू गो ओ नाराई मास्टा, वान सान कडून मी शिकलो. चालू शकतं, त्या पद्धतीमध्ये सुद्धा वापरलं जातं. आता पुढे बघा, या ठिकाणी मेन काय, व्हेन यू रिसीव्ह समथिंग फ्रॉम अन ऑर्गनायझेशन, ओके, लाईक अ स्कूल ऑर अ कंपनी, ठीक आहे, ओनली दॅट कंडिशन यू हॅव टू यूज कार. इथे लक्षात ठेवायचं, जर तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशन कडून, एखाद्या स्कूल कडून किंवा कंपनी कडून तुम्हाला काहीतरी मिळतं, त्यावेळेस तुम्हाला कारा वापरायचे. ठीक आहे, ओके. किमुरा सान वा खाईशा कारा हानाओ मोराय मास्ता. किमुरा सानला कुठून मिळालेत हाना, खाईशा कारा देसने. मोठी ऑर्गनायझेशन, कंपनी, अशा गोष्टी असतील तर कारा वापरायचे. गिंको कारा ओखाने ओ खारी मास्ता. बँकेकडून मी पैसे काय केले, उसने घेतलेले आहेत. आता बँक ही मोठी गोष्ट झाली ना, सो त्यामध्ये आपल्याला कारा वापरायचे. आता ही गोष्ट आहे ना, तुम्हाला अशी पेपरला विचारणार नाहीये, मग या ठिकाणी नी वापरणार का कारा वापरणार, असं नाही विचारणार. पण ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. कसं आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील आणि बोलताना जर तुम्ही अशा पद्धतीने बोलला, तर जपानी लोक तुम्हाला म्हणू शकतात, निहोंगो गा सुगोई देस ने, जपानी भाषा खूपच भारी आहे तुझी. ठीक आहे ना. सो त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या.次ですね、みんなの日本語第8課ですね。8課の文法を勉強しましょう。8व्या लेसनचं文法बघूयात. काय नक्की याच्यामध्ये? ऍडजेक्टिव्ह, विशेषण आहेत. आपण विशेषण लावतो की नाही, तुम्हाला माहितीये, केयोशी म्हटलं जातं. विशेषणाचे दोन प्रकार पडतात. एक तर ई केयोशी आणि दुसरं आहे ना केयोशी, म्हणजे विशेषण. आता मराठीमध्ये जर बघायला गेलं तर कुठली कुठली विशेषणं लावतो? हुशार, सुंदर, तर ही काय विशेषण आहेत. ठीक आहे. सो अतिहुशार हे सुद्धा विशेषणच आहे. ही विशेषणं आपण लावतो ना. सो अशी विशेषणं जपानी भाषेमध्ये पण आहे, तर त्याचा आपण स्टडी करूयात आणि त्यांची कनेक्टिव्हिटी बघूयात. कारण त्याचा वापर सुद्धा तुम्हाला आला पाहिजे. जसं की आपण एखादं व्हर्ब बघितलं, तर ते व्हर्ब प्रेझेंट मध्ये कसं वापरलं जातं, पास्ट मध्ये कसं वापरलं जातं, प्रेझेंट मध्ये निगेटिव्ह मध्ये कसं येतं, पास्ट मध्ये निगेटिव्ह मध्ये कसं येतं. ठीक आहे. ह्याच गोष्टी तुम्हाला ऍडजेक्टिव्ह मध्ये सुद्धा करायच्या. बघायचं का मग? बघा काय केलं जातं. आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहितीये. ऍडजेक्टिव्ह आर वर्ड्स दॅट डिस्क्राईब द नेचर. बरोबर ना, एखाद्याचं नेचर सांगितलं जातं किंवा स्टेट किंवा इमोशन सांगितले जातात. म्हणजे ती फार आनंदी आहे, ठीक आहे, आनंदी इट्स ऍडजेक्टिव्ह. ती फार दुःखी आहे, इमोशन सांगितल्या जातात ना. ठीक आहे. सो आवड निवड सांगितली जाते. पुढे आता नामाचे वर्णन करणारा शब्द मराठीमध्ये, नाम जे आहे, नाम माहितीये ना सगळ्यांना, नाऊन. ओके, त्याचं वर्णन जो करतो ना, म्हणजे कसं आहे ते नाऊन, तर मग त्याच्यासाठी काय केलंय, आता पूनम देस, पूनम आहे, पूनम हुशार आहे, याच्यामध्ये हुशार जे आहे ना ते ऍडजेक्टिव्ह आहे. येते का लक्षात? सोपं आहे ना एकदम. ओके. ज्याला येतंय त्याच्यासाठी खूपच सोपं असेल, पण मी मुद्दाम डिस्क्राईब करून सांगितलं. ठीक आहे ना. सो आपल्या क्लासमध्ये छोटी छोटी मुलं पण आहेत ना, सो त्यांना पण कळेल. सो पुढे, आणि समजा असं झालं की तुम्हाला नाही कळत आहे, तर आपण काय करणार आहे, सेपरेट या गोष्टीवरती बोलणार आहे. तुम्ही कधीही मला मेसेज करायचा.じゃあ次ですね、ऍडजेक्टिव्ह ना अँड ऍडजेक्टिव्ह ई दोन प्रकारचे आहेत. कुठले कुठले? ऍडजेक्टिव्ह ना ऍडजेक्टिव्ह आहेत आणि ई ऍडजेक्टिव्ह. आता अतिशय सिंपल काय माहितीये का, या ठिकाणी एक लक्षात घ्यायचंय. ऍडजेक्टिव्ह ई जे आहेत ना, ते ई ने एंड होतात. विशेषणं जी ई ने एंड होतात ती सगळी ई केयोशी मध्ये येतात. जसं की सामूहिक, मुझुकाशी, तर ही सगळी ई ऍडजेक्टिव्ह आहेत. किती सिंपल आहे. आणि ना ऍडजेक्टिव्ह मध्ये काय माहितीये, ना ऍडजेक्टिव्ह मध्ये शेवटी ना लागतो. पण कंपल्सरी तिथं लावलाच, म्हणजे जसं की किरई, किरई म्हणजे सुंदर, पण हे ना ऍडजेक्टिव्ह आहे. त्या ठिकाणी कंपल्सरी ना लावलाच आहे असं नाहीये. तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायला लागणार. ठीक आहे. जसं बेंद्रीना, बेंद्रीना म्हणजे कन्व्हिनियंट. हिमा, हिमा म्हणजे काय, एकदम फ्री वेळ असणं, हिमाना असं बोललं जातं. किरेई आणि युमे हे जरी ई म्हणजे ई एंडिंग असेल, तरी सुद्धा हे ना केयोशी आहेत. येते लक्षात? कुठले? किरेई आणि युमे. युमे म्हणजे काय, फेमस,
ठीक आहे, तुम्ही जपानी भाषा शिकणार, जपानमध्ये येणार, चांगल्या कंपनीमध्ये जॉब करणार. सो तुम्ही तुमच्या गावामध्ये म्हणा किंवा तुमच्या लोकांमध्ये युमी होणार, म्हणजे काय फेमस होणार. येतंय का लक्षात? आणि किरेई म्हणजे काय? सुंदर, ब्युटिफुल. हे या का किरेई नी नारिमाशिता, रूम अतिशय सुंदर झाली, किंवा किरेई ना हितो, ब्युटिफुल माणूस म्हणूयात, लेडी म्हणूयात. ठीक आहे, हितो म्हटल्यानंतर काही जेंडर नाही सांगितलं जात. ओके. जा चुकी तेच नाही, चुकी वा ऍडजेक्टिव्ह चेंजेस रूल जे आहेत ना ते आपण बघणार आहे. तर हा मला असं वाटतं पॉइंट तुम्ही थोडासा लक्षात घेतला पाहिजे, की कशा पद्धतीचे रूल्स असतात. आता ज्यावेळेस हा लेसन तुम्ही बघाल ना, तर त्यावेळेस बघून फक्त सोडू नका. तुम्हाला ऍडजेक्टिव्ह साठी खूप मोठी लिस्ट दिली आहे, ती बनवून बघा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे, प्रॅक्टिस केली तर एकदम परफेक्ट होणार. नाहीतर फक्त आत्ता वाचले, 2-4 शब्द बघितले, तसं चालणार नाहीये. परफेक्शन हवं असेल तर काय करायचंय तुम्हाला, ते जे रूल्स तुम्हाला दिलेले आहेत किंवा ते जे ऍडजेक्टिव्ह दिले तर ते बनवून बघा. कसे बनवायचे? सगळ्यात पहिल्यांदा बघा, हिरागाना ई देस ने एखाद्या ऍडजेक्टिव्हच्या शेवटी हिरागानामध्ये ई आला असेल तर ते काय काय कसले आहेत ऍडजेक्टिव्ह? ई केयोशी आहेत ना. मग आता त्याचा रूल बघा कसा आहे. निगेटिव्ह मध्ये काय करायचंय? रिमूव्ह ई, ई काढून टाकायचाय. ऍड कुनाई. ठीक आहे, रिमूव्ह ई, ऍड कुनाई. जसं की एकदम सिंपल बघू, प्रेझेंट मध्ये तादाशी देस, तादाशी देस म्हणजे काय? करेक्ट आहे, बरोबर आहे. समजा तुम्ही मला सांगितलं की सेन्से ऍडजेक्टिव्हचे 2 प्रकार पडतात, ई ऍडजेक्टिव्ह आणि ना ऍडजेक्टिव्ह. सो मी काय म्हणणार आहे? तादाशी देस म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे, सो आता तादाशीचा नक्की बदल कसा होतो? निगेटिव्ह मध्ये असेल, पास्ट मध्ये असेल, ते आपण बघूयात. निगेटिव्ह मध्ये काय करायचंय आपल्याला? ई काढून टाकायचंय आणि कु नाही जोडायचंय. मग तादाशी कु नाही देस म्हटल्यानंतर काय होतं? बरोबर नाहीये. ठीक आहे ना. तुम्ही म्हटलं सेन्से बरोबर आहे का? तादाशी कु नाही देस बरोबर नाहीये. पास्ट टेन्स मध्ये काय होणार? रिमूव्ह ई, ऍड कात्ता. कात्ता जोडायचंय. मग काय? तादाशी देस मधला ई काढायचाय, तादाशी कात्ता देस म्हणजे बरोबर होतं. येते लक्षात. आणि पास्ट मध्ये जर निगेटिव्ह करायचं असेल तर ई काढायचाय आणि कुणाकात्ता जोडायचंय. मग काय होणार? तादाशिकू नाकात्ता. किती सिंपल आहे. तादाशिकू नाकात्ता म्हणजे बरोबर नव्हतं. सिंपल आहे की नाही. सो अशा पद्धतीने ई ऍडजेक्टिव्ह जेवढे आहेत ना त्यांची बनवा. बनवायचे, चेक करायचे, बनवायचे, चेक करायचे. एकदम तुमचा बेस जो आहे ना तो परफेक्ट होणार. ज्या ई ऍडजेक्टिव्ह देस ने कोरेवा. ज्या ना ऍडजेक्टिव्ह, ना ऍडजेक्टिव्ह मी ते मीमाशो तो ते मग खानतान देसी हो, तो ते मग खानतान. काय करायचंय आपल्याला? सगळ्यात पहिल्यांदा तर असं करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा निगेटिव्ह मध्ये काय होणार आहे की ऍड ज्या नाही, ऍड ज्या नाही. नंतर पास्ट मध्ये असेल तर दाता, आणि पास्ट मध्ये निगेटिव्ह असेल तर ज्या नाकाता. याचं उदाहरण आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर बघा पोलाईट आणि प्लेन मध्ये, कारण दोन्ही मध्ये तुम्हाला माहिती हवं ना. मग किरेई, किरेईना हितो असं म्हटलं जातं. किरेई हितो नाही म्हटलं जात. मग त्या ठिकाणी ना बरोबर जोडला जातो. सो किरेईना हितो देस म्हणजे सुंदर व्यक्ती आहे. किरेई देवा आरिमासेन सुंदर नाहीये. ठीक आहे, निगेटिव्ह वापरलं ना आपण प्रेझेंट मध्ये. पास्ट मध्ये काय होणार? किरेई देशता सुंदर होता. किरेई देवा आरिमासेन देशता सुंदर नव्हता असं वापरलं जातं. किती सोपं आहे. आणि मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला मराठी सोपं वाटत असेल किंवा इंग्लिश ट्रान्सलेशन सोपं वाटत असेल, त्याच्या खाली तुम्ही न विसरता ट्रान्सलेट करून लिहा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला परत एखादा शब्द घेऊन त्याचं ट्रान्सलेट करताना खूप सोपं जाईल. त्यात चुकीतेच नाही. आता मी तुम्हाला प्लेन मध्ये सांगते. प्लेन फॉर्म कधी असतो? फुत्सुकेई म्हटलं जातं त्याला, जे आपण रेग्युलर मित्राबरोबर कॉन्व्हर्सेशन करतो किंवा जवळच्या व्यक्तीबरोबर कॉन्व्हर्सेशन करतो. हे झालं पोलाईट लेवलला. जा प्लेन मध्ये काय आहे बघा. किरेई सुंदर, किरेईच्या नाही सुंदर नाही. किरेई दात्ता सुंदर होता. किरेईच्या नाकात्ता सुंदर नव्हता. ठीक आहे, सो अशा पद्धतीने होणार आहे ते. ज्या ऍडजेक्टिव्ह ई केयोशी देस ने. आता आपण काय करणार आहे? कॉम्बिनेशन ऑफ टू ऍडजेक्टिव्ह. कसं होतं? समजा तुम्ही बाजारामध्ये गेलाय, एखादा शूज विकत घेतला. हा शूज स्वस्त पण आहे आणि कसा आहे? टिकाऊ आहे. तर स्वस्त आणि टिकाऊ हे 2 ऍडजेक्टिव्ह झाले, ही विशेषणं झाली 2. मग यांचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस तुम्ही करता ना, त्यावेळेस नक्की काय बदल होतो हे माहिती असायला हवं. चला बघूया.
一番最初ですね。joining of the two ई ऍडजेक्टिव्ह. ज्यावेळेस दोन ई ऍडजेक्टिव्ह एकत्र येतात त्यावेळेस त्याचा कुते होतो. कुते. बघा, तादाशी देस म्हणजे काय? एकदम परफेक्ट आहे. आणि दुसरं आहे यासाशी देस म्हणजे कसं आहे? तादाशी कुते यासाशी. यासाशी याचा अर्थ काय होतो? एकतर सोपं. ठीक आहे, असं म्हणू शकता. मग तादाशी कुते यासाशी. ठीक आहे, बरोबर आणि सोपं असं तुम्ही जोडू शकता. आता काय करायचंय? जॉइनिंग ऑफ द ई ऍडजेक्टिव्ह प्लस ना ऍडजेक्टिव्ह. मग या ठिकाणी पण काय होणार आहे बघा. यासुई देस पहिल्यांदा ई ऍडजेक्टिव्ह आलाय. नंतर जोबू देस. जोबू याचा अर्थ होतो दणकट. ठीक आहे, समजा तुम्ही एखादा शूज घेतला, एकदम जोबू देस म्हणजे कसा एकदम भारी आहे, दणकट आहे, रफ टफ आहे असा वापरला जातो. मग या कंडिशन मध्ये सुद्धा पहिल्यांदा ई केयोशी आलाय म्हणून दोन ऍडजेक्टिव्ह जोडताना काय होणार आहे? कुतेच होणार आहे. मग यासू कुते जोबू देस. आता बघा, बोलताना मला सांगायचंय कोनुकुत्सु वा यासुई देस जोबू देस. मग हे एकदम बालवाडीतलं झालं. पण आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर दोन सेंटेन्स एकत्र कशी जोडायचे हे शिकवलंय की नाही. मग काय म्हणणार आहे तुम्ही? कोनुकुत्सु वा यासू कुते जोबू देस. इसुगोई देस ने. सुगोई म्हणजे खूप भारी. ज्या चुकीतच नाही. आता आपण ना ऍडजेक्टिव्हचे जॉईनिंग रूल्स बघतोय. अतिशय सिंपल आहे. काय करायचं या ठिकाणी? ज्यावेळेस दोन ना ऍडजेक्टिव्ह एकत्र जोडले जातात तर ते कशाने जोडले जातात? किरेई देस आणि शिन्सेत्सु देस. तर हे दोन्ही पण ना ऍडजेक्टिव्ह आहे. किरेई म्हणजे सुंदर आहे, क्लीन आहे असा अर्थ होतो. आणि शिन्सेत्सु याचा अर्थ काय होतो? शिन्सेत्सु देस म्हणजे एक अर्थ असा आहे की फ्रेश आहे. मग पहा, किरेई दे शिन्सेत्सु देस, क्लीन आणि फ्रेश आहे असं म्हणू शकता. ज्या चुकीतच नाही, ना ऍडजेक्टिव्ह आणि ई ऍडजेक्टिव्ह ज्यावेळी जॉईन होतात ना, आता सुरुवातीला ना ऍडजेक्टिव्ह आलाय म्हणून आपल्याला देच वापरायचा आहे. ठीक आहे, जर ई ऍडजेक्टिव्ह आणि ना ऍडजेक्टिव्ह असता तर मग कुते आला असता. वाकारी मास्ता का सो वा जोबू देस यासुई देस. मग काय होणार आहे? जोबू दे यासुई देस. ठीक आहे, पण हाच यासुई इकडं असता तर यासू कुते जोबू देस यायला पाहिजे. ठीक आहे ना? ओके. जा चुगी देस ने. चुगी वा नान देस का? आपल्याला काय करायचंय? नाऊन वा ऍडजेक्टिव्ह देस म्हणजे ना ऍडजेक्टिव्ह देस आणि नाऊन वा ई ऍडजेक्टिव्ह देस. इतका सिंपल आहे. मग काय करणार आहे आपण? पहा, या कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचंय? आपण ते कॅरेक्टर जे आहे ना ते डिस्क्राईब करतो. ओके, सो पहा, वात्तो सेन्से वा शिन्सेत्सु देस. काय सांगितलंय? सिन्सेत्सु ना, हा ना ऍडजेक्टिव्ह झाला. मग वात्तो सेन्से हे कसे आहेत? सिन्सेत्सु. ओके, प्रामाणिक आहेत. ओके, सुंदर आहे आणि प्रामाणिक आहे असा पण अर्थ होतो मगाशी जे तुम्ही बघितलं ते. आणि शिन्सेत्सु याचा अर्थ क्लीन आणि स्वच्छ आहे असा पण होतो. सो वात्तो सेन्से वा शिन्सेत्सु देस म्हणजे कसे ते प्रामाणिक आहेत. फुजिसान वा थाकाई देस इकेयोशी देस. नाही, फुजिसान हा कसा आहे? उंच आहे. तर या ठिकाणी खूप सिंपल आहे ज्यावेळेस एखाद्या गोष्टीबद्दल आपण बोलतो. ठीक आहे, आता असं सांगू शकता तुम्ही की पूनम सेन्से वा खाशिकोई देस म्हणजे पूनम सेन्से फार खाशिकोई याचा अर्थ डोक्याने एकदम स्मार्ट असं म्हणजे तुम्ही म्हणू शकता. ओके, चुकीतेच नाही. तोतेमो आणि अमारी आपण बघणार आहे. ऍडव्हर्ब सगळ्यांना माहितीये. ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण. ठीक आहे, विशेषण माहिती झाली. आता क्रिया विशेषण ऍडव्हर्ब, तर त्याच्यामध्ये तोतेमो अमारी हे शब्द येऊन जातात. आता काय झालंय तर हे त्या गोष्टीची डिग्री ठरवतात. कसं आहे ते पहा. तोतेमो इज युज्ड इन अफर्मेटिव्ह सेन्सेस. तोतेमो म्हणजे व्हेरी. तोतेमो यासाशी देस म्हणजे खूप काइंड आहेत. तोतेमो सुबाराशी देस म्हणजे अति छान आहे. व्हेरी आपण कधी वापरतो? निगेटिव्ह मध्ये वापरतो का? ठीक आहे ना. आमारी असेल ना तर ते निगेटिव्ह येतो. त्याच्यामध्ये निगेटिव्ह न्यूअन्स असतो. आमारी म्हणजे नॉट दॅट मच असा अर्थ होतो. नॉट व्हेरी असं पण बोललं जातं. पेकिंग वा तोतेमो सामुई देसु म्हणजे पेकिंग हे जे ठिकाण आहे ते खूप जास्त थंड आहे. कोरे वा तोतेमो युमेना एगा देस. हा जो आहे हा अतिशय फेमस मूवी आहे. ठीक आहे. ओके, शांघाई वा आमारी सामुको नाही देस. शांघाई हे जे ठिकाण आहे चायना मधलं हे एवढं एवढा असा अर्थ होता, एवढं थंड नाहीये. साकुरा दाईगाकू वा आमारी युमेना दाईगाकूच्या आरिमासेन. साकुरा युनिव्हर्सिटी ही जी आहे ना तर ती एवढी फेमस युनिव्हर्सिटी नाहीये.
ठीक आहे. आता पहा, मी सांगितलं निहोन रेवरी गा स्की देस का, तुम्हाला जपानी फूड आवडतं का? मग आमारी स्की दे वारीमासे, मला एवढं आवडत नाही, म्हणून आमारी बरोबर निगेशन असतं. तोतेमो स्की देस, त्याच्याबरोबर पॉझिटिव्हनेस आहे ना, खूप आवडतं. じゃあ、みんなの日本語第9課ですね。9課の文法です。とても簡単です。これも勉強しましょうね。何ですか? अतिशय सिंपल आहे. या ठिकाणी तुम्हाला गा पार्टिकल दिसणार आहे. नाउन गा आरिमास किंवा वाकारिमास. नाउन गा स्की देस म्हणजे आवडतो किंवा किराई देस आवडत नाही. नाउन गा जोजू देस एक्सपर्ट आहे. हेता देस एकदम अनस्किल्ड आहे. दोन्ना म्हणजे विच, त्यानंतर योकू, दाईताई, थाकसान, सुकोशी, आमारी ह्या गोष्टी बघणार आहे. अतिशय सिंपल ग्रामर आहे आणि एकदा तुम्ही बघितल्यानंतर रेन्शू केलात तर तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. आता आपण बघणार आहोत नाउन गा आरिमास किंवा वाकारिमास. यापूर्वी तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असणं खूप गरजेचं आहे. नाउन माहितीये, आरिमास म्हणजे असणे आणि वाकारिमास म्हणजे समजणे. सोपं आहे की नाही? आता बघा, येस, याच्यामध्ये काय आहे की एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी असणे आणि दुसरी गोष्ट एखादी गोष्ट समजणे, अंडरस्टँड समथिंग. ओके, सो यामध्ये तुम्हाला नाउन गा आरिमास किंवा वाकारिमास येणार आहे. बघा एकदम सोपं आहे. काय करायचंय, माणसं आणि प्राणी यांबरोबर वापरत नाही. आरिमास हे लक्षात ठेवायचं, व्यक्ती आणि प्राणी यांसाठी वापरला जाणार नाही. म्हणजेच कसं येणार आहे, वाताशिवा आताराशी खाबानगा. ओके, वाताशिवा आताराशी खाबानगा आरिमास. ओके, म्हणजे माझ्याकडे काय झालंय की नवीन बॅग आहे. वाताशिवा निहोंगो गा वाकारिमास, मला जपानी भाषा समजते. तर यामध्ये गा हेच पार्टिकल लागणार आहे, म्हणून नाउन गा आरिमास किंवा वाकारिमास वापरले. ओबोइमाशिता का मिनासान? सोपं आहे ना एकदम? जा त्सुगी देस ने. त्सुगी, त्सुगी नो बुंपपा तानवा नानी नानी गा स्की देस. स्की देस म्हणजे काय? आवडणे. ओके, किराई देस म्हणजे न आवडणे. जोजू देस म्हणजे एक्सपर्ट असणे. हेता देस म्हणजे काय? त्याच्यामध्ये कुशल नसले, अनस्किलफुल म्हणूयात आपण. ठीक आहे. सो पहा, नाउन गाच वापरलं जाणार आहे. पेपरमध्ये तुम्हाला नानी नानी गा त्या ठिकाणी भरायला येऊ शकतो. मग स्की देस असू शकेल, किराई देस, जोजू देस, हेता देस. मग याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला की याचा यूज बघूयात आपण सगळ्यात पहिल्यांदा. ऍडजेक्टिव्ह लाईक स्की देस, किराई देस, जोजू देस आणि हेता देस ऑल्सो यूज द ऍडवर्ब. ओके, गा. ओके, सो काय करणार आहे पहा, वाताशी नो तोमोदाची वा बुतानिकू गा किराई देस. काय सांगितलंय, माझी मैत्रीण जी आहे तिला बुतानिकू म्हणजे पोर्क. ओके, पोर्क आवडत नाही. ठीक आहे, डुकराचं मीठ आवडत नाहीये, हे लक्षात राहू देत. सो अशा पद्धतीने, किंवा वाताशी वा काय, वाताशी गा, गा वापरूयात. वाताशी हे नाउन झालं. सो वाताशी वा येणार आणि पुढे नानी नानी गा स्की देस, चोकोरेतो गा स्की देस, मला चॉकलेट आवडतं. वाताशिवा चोकोरेतो गा किराई देस. वाताशिवा निहोन र्योरी गा जोजू देस. वाताशिवा निहोन र्योरी गा हेता देस. वाकारिमाशिता का? सो अशा पद्धतीचे तुम्ही काय करायचंय, बुन ओ चुकुते कुदासाय. पुढचं मी तुम्हाला सांगणार आहे योकू. याचा अर्थ काय होतो? योकू वाकारिमाशिता. पहा, योकू, दाई ताई, थाकसान, सुकोशी, आमारी आणि झेनझेन हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये एक काय म्हणूयात, हे ऍडव्हर्ब जे आहेत ना, हे एक्झाम मध्ये जर तुम्हाला एखाद्या दोक्काईमध्ये आले तर तुम्हाला त्याचा अर्थ माहिती पाहिजे. मग कसा? तर चांगलं समजणे, वाकारिमास म्हणजे समजणे, चांगलं याचा अर्थ योकू. योकू वाकारिमास म्हणजे चांगलं समजलं. बऱ्यापैकी असेल तर दाई ताई. दाई ताई याचा अर्थ काय होतो? बऱ्यापैकी, बऱ्यापैकी समजलं. पुढे आहे थोडंसं समजलं. थोडंसं याच्यासाठी सुकोशी शब्द वापरला जातो. म्हणजेच काय की थोडंसं समजलंय. ठीक आहे, वाकारिमास. नंतर काय, फारसं समजलं नाही. आता याच्यामध्ये दोन ऍडव्हर्ब असे आहेत की ते निगेटिव्ह न्यूअन्स आहे त्याच्यामध्ये. आमारी त्याच्याबरोबर निगेशनच येतं. आमारी वाकारिमासेन म्हणजे एवढं समजलं नाही किंवा फारसं समजलं नाही. झेन झेन वाकारिमासेन याचा अर्थ काय होतो की झेन झेन म्हणजे अजिबातच समजलं नाही.
ठीक आहे, काहीच समजलं नाही. झेन झेन म्हणून लक्षात ठेवायचं, आमारी आणि झेन झेन याच्या बरोबर निगेशनच यायला पाहिजे. वाकारी माहिती का? दोष ते याचा अर्थ होतो व्हाय, का, कारण सांगितलं जातं. ठीक आहे, सो पहा, दोष ते क्योवा हयाकू खायरीमास का, का आज लवकर घरी जातोयस. योजिका आरिमास कारा. आता याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्ही आन्सर सांगणार आहात ना, तर त्याच्यामध्ये कारा येतो एंडला. म्हणून पहा, योजिका आरिमास कारा, योजी याचा अर्थ होतो की काहीतरी माझं ऑलरेडी प्लॅन आहे म्हणून. मराठी सारखंच आहे असंच ट्रान्सलेट होतं. पहा, दोष ते आसा शिनबुन ओ योमिमासेन का देस ने, योमिमासेन का जिकानगा आरिमासेन कारा, मला वेळ नव्हता म्हणून. पुढे द क्वेश्चन दोष ते देस का, काय झालंय, इज ऑल्सो यूज टू आस्क द रिझन. किंवा हयाकू खायरिमास, मी आज लवकर घरी जाणार आहे. दोष ते देस का, का कोदोमोनो तांजोबी देस का, मुलाचा बर्थडे आहे म्हणून. ठीक आहे, किंवा मुलगा, याच्यामध्ये कुठेही असं सांगितलं नाही मुलगी आहे का मुलगा, मुलाचा बर्थडे आहे म्हणून. कोदोमोनो तांजोबी देस कारा. जू का देस ने, जुक्का जुक्का नो नकाにもいろいろ文法パターンがありますね。じゃあ一番最初ですね、नाउनがありますआणि इमास. आता बघूयात आपण याच्यामध्ये काय की एखादी गोष्ट टू बी आणि टू एक्झिट, एखादी गोष्ट असणे आणि याच्यासाठी वापरला जातो. आता याच्यामध्ये काय पहा की आरिमास हे जे आहे ना, ज्या गोष्टी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जाऊ शकत नाही त्यासाठी वापरतात. येते का लक्षात? मग कम्प्युतागा आरिमास, कम्प्युटर आहे, कम्प्युटर जाऊ शकतो का एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी? नाही देस ने. साकुरा गा आरिमास, साकुराची फुलं आहेत. ठीक आहे, कोएन गा आरिमास, गार्डन आहे. चुकी देस ने इमास. इमास काय होतं की ज्या गोष्टी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जाऊ शकतात, ठीक आहे, स्वतःहून जाऊ शकतात त्यासाठी वापरतात. मग ओतो कोण हितो गा इमास, माणूस आहे. इनो गा इमास, कुत्रा आहे. हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात की नाही स्वतःहून, सो त्यासाठी वापरतात. हा, अजून एक इम्पॉर्टंट या ठिकाणी मला असं वाटतंय की आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की झाडं वगैरे पण आहेत ना, ती ही सजीवच आहेत. ओके, बट ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नाही जाते. ठीक आहे, स्वतःहून जातात का ती? नाही ना, म्हणून त्याच्यासाठी आरिमासच येणारा, की गा आरिमास. ठीक आहे, की म्हणजे ट्री, की गा आरिमास. चुकीच नाही. आता चुकी काय की नाउन वन प्लेस येणार एखादं, नाउन टू या ठिकाणी गा आरिमास. आता बघा कसं, वाताशिनो हे यानी चुकुएगा आरिमास, माझ्या रूम मध्ये टेबल आहे. ठीक आहे, वाताशिनो हे यानी काय, चुकुएगा आरिमास. वाताशिनो हे यानी सेमपुकी गा आरिमास, सेमपुकी म्हणजे काय, फॅन, फॅन आहे. सो अशा पद्धतीने वापरलं जातं. जिमुशोनी मीरागा इमास. आता या ठिकाणी काय सांगितलंय, जिमुशो म्हणजे ऑफिसमध्ये, मीरागा इमास वापरलं का मीरा सान काय आहेत, हलू शकतात ना, सजीव आहेत, त्या जाऊ शकतात इकडून तिकडे. सो मीरा सान का इमास येणार आहे. आता बघा, चिकानी नानीगा आरिमास का, क्वेश्चन विचारायचंय. चिका म्हणजे काय, खाली. चिकानी नानीगा आरिमास, अंडरग्राउंड काय आहे, मग रेस्टॉरंट आरिमास, रेस्टॉरंट आहे. उकेचुकेनी दारेगा आरिमास का, काय सांगितलं, कोण आहे, मग काय सांगायचंय, किमुरा सान का इमास. उकेचुकेनी दारेगा इमास का वापरायला पाहिजे, दारेगा इमास का, इमासू देस ने, कारण दारे विचारल्यानंतर हु, कोण. ठीक आहे, सजीव. सो दारेगा इमास का किमुरा सान का इमास यायला पाहिजे. म्हणजे चुकी देस ने, चुकी वा नाउन वन वा नाउन टू प्लेस असणारे आरिमास इमास. आता हे तर तुम्हाला बुक मध्ये पाहायला मिळेल. टोक्यो डिझनीलँडो वा काय सांगितलंय, चिबा केन्नी आरिमास. टोक्यो डिझनीलँड ही चिबा प्रिफेक्चर मध्ये आहे. ठीक आहे, मीरा सान वा जिमुशोनी इमास. आपल्याला काय करायचं, फक्त आपण काय केलंय, मगाशी जो ग्रामर पॅटर्न बघितला तर त्याची फक्त प्लेस बदलली. आता नाउन वन वा नाउन टू एखाद्या प्लेसच्या ठिकाणी आहे असंच वापरलंय. वेन यू आस्क वेअर नाउन वन इज, दिस सेंटेन्स पॅटर्न इज
यूज. नाऊन वन कुठे आहे हे विचारायचं असेल तर हा सेंटेन्स पॅटर्न वापरायचा आहे. टोक्यो डिझनीलँड वा दोको नी आरिमास का? टोक्यो डिझनीलँड ही कुठे आहे? त्या चिबाकेन नी आरिमास. चिबाकेन मध्ये आहे. मिरासान वा दोको नी इमास का? मिरासान कुठे आहेत? मग कुठे आहे? जिमुशो नी जिमुशो मध्ये आहेत. अशा पद्धतीने वापरलं जातं. आता बघा, नोट एक लक्षात घ्या. द सेंटेन्स नाउन वन वा नाउन टू प्लेस दिस नी आरिमास कॅन बी रिप्लेस बाय द सेंटेन्स नाउन वन वा नाउन टू नानी नानी म्हणजे प्लेस देस सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. सो पहा, टोकियो डिझनीलँड वा दोको नी आरिमास का? चिबाकेन देस असं सुद्धा म्हणू शकता. चिबाकेननी आरिमास पण चालू शकतं किंवा चिबाकेन देस सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. चुकी देस ने चुकी वा नाउन वन नो नाउन टू आणि नी हे वापरायचंय. तर आपल्याला आता नीचा उपयोग बघायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा उए म्हणजे काय? वर. शिता म्हणजे अंडर, खाली. माये देसने, माये म्हणजे इन फ्रंट ऑफ, समोर. उशिरो, उशिरो म्हणजे काय? बिहाइंड, पाठीमागे. आईदा म्हणजे बिटवीन, मधोमध. सोतो देसने, सोतो म्हणजे आउटसाइड, बाहेर. हिदारी देसने, हिदारी म्हणजे लेफ्ट. मिगी, राईट. चिकाकू म्हणजे जवळ, नियर, आजूबाजूला म्हणूयात. तोनारी म्हणजे शेजारी वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट टू असं पण म्हणू शकता. तर यांच्या बरोबर आपल्याला काय होतं, बऱ्याच वेळा आहे ना, पार्टिकल हे नीच वापरायचे. ठीक आहे. चुकुएनो उएनी होनगारिमास. टेबलाच्या वर पुस्तक आहे. ठीक आहे. एकिनो मायनी तोशोकान गा आरिमास. स्टेशनच्या समोर लायब्ररी आहे. ठीक आहे. किंवा इसू देस ने इसुनो मायनी कम्प्युटर गा आरिमास. काय सांगितलंय? चेअरच्या समोर काय? कम्प्युटर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने नीचा उपयोग केला जातो. त्या ठिकाणची जी प्लेस आहे, ती पोझिशन आहे, ती सांगून नी वापरलं जातं. नाउन वन या नाउन टू या कधी वापरला जातो? या हा ऑर साठी वापरला जातो. ऑर. ठीक आहे. या नादो आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल. पहा, चुकुएनो उएनी होन या पेन गारिमास. टेबलाच्या वर पुस्तक आणि पेन आहे. ऑर पेन आहे असं म्हणू शकता. पहा, वाताशिनो खाबानो नाकानी देनवा या सायफू या नो तो नादो गा आरिमास. आता लक्षात ठेवायचं, या जो आहे ना, तो या गा आरिमास पण येतो आणि या नादो पण येतो. ठीक आहे. या जर डबल वेळा येत असेल तर नादो वापरायचे न विसरता पुढे. येते लक्षात? या नादो म्हणजे याच्यासारख्याच अजून बऱ्याच गोष्टी यासाठी वापरला जातो. सो आरिगातो गोझाइमाशिता मिनासान. सो अशा पद्धतीने आपण ग्रामर हे कम्प्लीट केलेलं आहे 15 लेसन पर्यंत. ठीक आहे. सो याच्यावरच्या टेस्ट नक्की सोडून बघा. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कधीही मेसेज करा. कुठे समजलं नाहीये हे विचारून घ्या आणि ग्रामर पॅटर्न सोडून घ्या. सो गांबाते कुदासाई मिनासान. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. जा आरिगातो गोझाइमास.